अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पहिल्या दिवसापासून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। अजितदादांच्या हयातीत सुद्धा त्यांनी काही तसे डावपेच केलेले होते। आपल्या मर्जीतल्या लोकांना वेगळ्या पदावर नेमलेलं होतं। पक्षाच्या अंतर्गत मराठा ओबीसी वादही त्यांनी सुरू केलेला होता। तशा पद्धतीचे त्यांचे अनेक घडामोडी आपल्याला पक्षांतर्गत दिसतील। काय घडलं? अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याची त्यांची सुरुवात त्यांनी रायगडपासून केलेली आहे। परवा 27 मार्च 2026 रोजी पक्षाचा अधिकृत मेळावा सुनील तटकरे यांनी तिथे घेतला आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ असताना तिथे बॅनरवर फक्त आपल्या मुलाचा आणि मुलीचा आणि स्वतःचा फोटो आहे। मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी असतील, दिवंगत अजितदादा पवार असतील, यांचा कुठेही फोटो नाही। आपण पाहू शकता हा बॅनर। याला काय म्हणायचं? याला कृतज्ञता म्हणतात, याला ग्रामीण भाषेमध्ये वरतंगडी करणं म्हणतात, किंवा या कृतज्ञतेचा धिक्कार करावा तितका कमी आहे। सुनील तटकरे, तुमचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे। अरे तुम्ही ज्या रायगड जिल्ह्यातनं निवडून येता ना, जी तुमची कन्या मंत्री आहे ना, ती केवळ अजितदादांच्या आशीर्वादाने। अजितदादांनी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणून तुम्ही अनेक वर्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलात, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्राचा नेता कुणीही म्हटलं नसतं। आजही तुम्ही अजितदादांच्या पक्षाचं नाव काढा आणि बाजूला वयान महाराष्ट्रात फिरा, तुमच्या भोवती कुणी गोळा होणार नाही। केवळ अजितदादांनी तुम्हाला प्रतिष्ठा दिली आणि आज तुम्ही वरतंगडी करता आणि साधा त्यांचा फोटो, सुनेत्रा वहिनींचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा फोटो बॅनरवर टाकत नाही। त्याची सुरुवात तुम्ही रायगड जिल्ह्यातून दाखवून दिली की हा पक्ष तटकऱ्यांचा आहे म्हणून। तुम्हाला जर जायचंच असेल भारतीय जनता पार्टीमध्ये तर प्रफुल्ल पटेल, भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, रुपाली चाकणकर असतील, यांना घेऊन जावा ना, किंवा हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा। पण सुनेत्रा वहिनींचा आणि अजितदादांचा अशा पद्धतीने अवमान करू नका।